आपण ज्यावेळेस जमिनीची मशागत करू त्यावेळेस आपली उताराला आडवी मशागत आपल्याला करायची आहे जमिनीची. 100% शेतकऱ्यानं बीज प्रक्रिया करणं अतिशय आवश्यक आहे, कारण की रुंद वरंबासरी पद्धतीचा अवलंब आपल्याला करायचा आहे. उगवण क्षमता सोयाबीनच्या आपल्याला तपासणं अतिशय आवश्यक आहे. जर आपल्याला राम शेतकरी मित्रांनो, भारतीय हवामान विभागाने यावर्षीच्या वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार जो दरवर्षी सरासरी पाऊस होतो त्यापेक्षा यावर्षी 92% पाऊस होणार आहे. त्यामध्ये जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान एल निनोचे संकट देखील येण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजे यावर्षी पावसाचा कालावधी कमी राहणार आहे. त्या अनुषंगाने जे सोयाबीन उत्पादक शेतकरी त्यांनी आत्ताच त्यांना तयारी करणं आवश्यक आहे. आणि याचा एल निनोच्या पार्श्वभूमीवर आपण काय काय सोयाबीन लागवड करताना काळजी घेतली पाहिजे आपण ते थोडक्यात पाहू. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस जमिनीची मशागत करू त्यावेळेस आपली उताराला आडवी मशागत आपल्याला करायची आहे जमिनीची. आणि जर आपण बेड टाकणार असतो तर उताराला आडवीच बेड टाकायचे. याचा फायदा असा होणार आहे की प्रत्येक पावसाचा पडलेला थेंब हा आपल्याच जमिनीत मुरणार आहे आणि त्याचा कार्यक्षम वापर आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. दुसरी काळजी महत्वाची म्हणजे घरगुती बियाणाचा वापर करायचा आहे. आणि त्याच्यानंतर बियाणाची उगवण क्षमता सोयाबीनच्या आपल्याला तपासणं अतिशय आवश्यक आहे. जर आपल्याला दुबार पेरणीचं संकट टाळायचं असेल तर आणि जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये बियाणाची उगवण क्षमता तपासण्यासाठी काही नाही, एकदम सोपी प्रक्रिया आहे. आपलं जे पोतं असतं, पोतं बोंद्र म्हणतो आपण त्याला ओलं करून घ्यायचंय. त्याच्यावर 100 बियाणं 10-10च्या ओळीनं आपण टाकून घ्यायचं, त्याला गुंडाळायचे, थोडंसं बांधायचे आणि सावलीला ठेवायचे आणि त्याला दररोज थोडं पाणी शिंपडत राहायचं जेणेकरून ते ओलं राहील. 5 ते 7 दिवसाच्या कालावधीमध्ये त्या 5 दिवसानंतर त्याच्यावर जेवढ्या बियांना कोंबारी फुटतील तितकी आपली बियाण्याची उगवण क्षमता आहे, तितकी टक्केवारी आपल्याला भेटणार आहे. त्या हिशोबाने आपल्याला पेरणी करायची जेणेकरून आपले दुबार पेरणीचं संकट टाळता येईल. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे यावर्षी आपल्याला 100% शेतकऱ्यानं बीज प्रक्रिया करणं अतिशय आवश्यक आहे. कारण सोयाबीन सारख्या पिकाला बीज प्रक्रिया करणे अतिशय आवश्यक आहे. कारण ज्यावेळेस पावसाचा खंड पडतो ना 10-15 दिवसाचा, त्या कालावधीमध्ये सोयाबीनमध्ये खोडकिडा आणि चक्रीभुंगा या किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने वाढतो. त्या किडींना नियंत्रित करण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं अतिशय आवश्यक आहे. किंवा घातक बुरशीचा त्याच्यावर जास्त प्रामुख्याने प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक अशा पद्धतीने आपल्याला त्याची बीज प्रक्रिया करणं हे अतिशय आवश्यक आहे. मी बीज प्रक्रिया करताना FIR हा सिक्वेन्स ध्यानात ठेवा. त्यामध्ये F म्हणजे फंगीसाइड म्हणजे बुरशीनाशक, त्यामध्ये तुम्ही थायरमचा वापर करू शकतात. त्यानंतर I म्हणजे कीटकनाशक इन्सेक्टिसाइड, त्यामध्ये थायोमिथॉक्झाम घटक असणारं कीटकनाशक तुम्ही वापरू शकतात. त्यानंतर R म्हणजे जैविक, तुम्ही कोणतं बी जर असेल तर तुम्ही लावून त्याचा जीवाणूचा वापर करू शकतात. अशा पद्धतीने FIR सिक्वेन्स ध्यानात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तिसरी काळजी आपल्याला घ्यायची म्हणजे योग्य वाहनाची निवड. आता ज्या शेतकऱ्यांकडे कमी क्षेत्र आहे त्यांनी कमी कालावधीची वाहनं लावावीत आणि ज्या शेतकऱ्याकडे जास्त क्षेत्र आहे त्यांनी मिक्स वाहनं लावावीत. म्हणजे काही क्षेत्रावर कमी कालावधीचे, काही क्षेत्रावर मध्यम आणि काही क्षेत्रावर जास्त कालावधीचे. त्यामध्ये विद्यापीठाने रिकमेंड केलेले कमी कालावधीच्या वाहनामध्ये JS 2034, MACS 1460, MAUS 725, JS 9305 आणि मध्यम कालावधीची वाहने PDKV आंबा, MAUS 612, MAUS 162, MACS 1520, JS 335. आणि त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीनं काही विकसित केलेली वाहनं, मुख्यतः फुले दुर्वा, फुले किमया, फुले कल्याणी, फुले संगम अशा वाहनांची निवड करावी. त्यानंतर महत्वाचं म्हणजे आणि सर्वात विशेष या वर्षीचा आपल्याला ज्याचा अवलंब 100% आपल्याला करायचा आहे ते म्हणजे की रुंद वरंबासरी पद्धतीचा अवलंब आपल्याला करायचा आहे. याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी याला इंग्लिशमध्ये BBF म्हणजे ब्रॉड बेड फरो. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, मोठं एक 120 सेंटीमीटर पर्यंतचं म्हणजे जवळपास 4 फुटाचं बेड टाकायचे आणि त्याच्यावर आपल्याला टोकन पद्धतीनं सोयाबीन लावायची आणि मध्ये मग जवळपास 30 ते 45 सेंटीमीटर म्हणजे 1 ते 1.5 फुटाची सरी ठेवायची. आता याचा फायदा काय होणार आहे, जे की पाऊस अति झाला तर सरीमध्ये पाणी मुरणार आहे आणि ते मुरलेल्या पाण्याचा देखील आपल्याला भविष्यामध्ये कार्यक्षम वापर करता येणार आहे. आणि जर पाऊस कमी झाला तर बेड पद्धतीवर तुम्ही लागवड केल्यामुळे देखील तुमचं जे सोयाबीनचं बियाणं आहे ते तग धरू शकतं. बेडवर लावल्यामुळे हवा खेळती राहते. हवा खेळती राहिल्यामुळे आपल्याला नक्की उत्पादनामध्ये वाढ पाहायला मिळते. त्यानंतर हवा खेळती राहिल्यामुळे जे नत्राचं स्थिरीकरण आहे ते देखील जास्त सोयाबीनमध्ये होतं, ते आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर 20% बेडवर लावल्यामुळे 20% बियाणाची बचत होती, 20% उत्पादनात वाढ होती. जवळपास भरपूर असे फायदे ह्या BBF पद्धतीचे किंवा रुंद वरंबासरी पद्धतीचे याचा तुम्ही अवलंब करा. कारण हे एल निनोच्या पार्श्वभूमीवर अतिशय आवश्यक आहे. मागच्या वर्षी भरपूर असा पाऊस झाल्यानंतर सर्वच सोयाबीन वाया गेलं, परंतु ज्यांनी BBF पद्धतीनं लागवड केली फक्त त्याच शेतकऱ्यांची सोयाबीन दम धरला आणि त्यांनाच उत्पादन भेटलं, त्यांनाच नफा राहिला. त्याच्यानंतर शेवटची आणि महत्वाची काळजी घ्यायची म्हणजे आपल्याला कमीत कमी जो पाऊस पडल्याच्या नंतर आपल्याला ओल जमिनीमधली अतिशय महत्वाची, जमिनीमधली ओल जी आहे ती कमीत कमी 8 बोट ओल असेल तेव्हाच आपल्याला सोयाबीनची पेरणी करायची आहे.
कमीत कमी 8 बोटाची ओल असावी हे तुम्ही चेक करा. कमी ओल असताना बरेच शेतकरी तिथं पेरणी करतात आणि मग पुन्हा कमी उगवण क्षमता आपल्याला पाहायला मिळते आणि आपलं त्यामध्ये भरपूर नुकसान होतं. त्याच्यामुळे 8 बोटाची ओल असावी आणि जास्त खोलवर पेरणी करायची नाही. त्याच्यामुळे बी आपलं बऱ्यापैकी सोयाबीन उगून येत नाही. तर ह्या सर्व काळजी आपल्याला खरीप हंगामापूर्वी एल निनोच्या पार्श्वभूमीवर घ्यायच्यात. तुम्ही सध्या कोणतं सोयाबीनचं वाण लावणार आहात ते कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला भविष्यामध्ये कोणत्या सोयाबीनच्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे सखोल ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन संकल्पनेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.